पवार कुटुंबातील भाऊबंदकीवर आता राजेंद्र पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। जर मी आधीच राजकारणात आलो असतो तर पवार कुटुंब राजकीयदृष्ट्या फुटलं असतं। शरद पवारांनी त्यावेळी मला कारखान्याची निवडणूक लढण्यापासून थांबवलं असं राजेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे। मला थांबवल्यानं अजित पवारांचा राजकीय मार्ग सुकर झाला असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी हे मोठं वक्तव्य सध्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पवार साहेबांनी मला वाटतं मुलाखतीत सांगितलेलं आहे की या बाबतीत ते फारसं काही बोलणार नाहीत आणि मला असं वाटतं की निनावी पत्राला तेवढं महत्त्व नसतं, परंतु काही वेळा कसं असतं की लोकांच्या भावना असतात आणि त्या लोकांच्या भावनात व्यक्त होता येत नसतील आणि त्या कुठेतरी दाबल्या जातात असं वाटत असेल तर निनावी पत्राच्या रूपाने काही विचार बाहेर येतात आणि मला वाटतं अशा पद्धतीने हे बारामतीकरांचे कोणाची तरी विचार या पत्राच्या निमित्ताने बाहेर आलेत। त्यावेळी आप्पासाहेब पवारांच्या नंतर दोन चेहरे समोर आलते, अजित पवार आणि राजेंद्र पवार। राजेंद्र पवारांना डावलून अजित पवारांचा चेहरा पुढे आणला गेला असा देखील या पत्रात उल्लेख केलेला आहे। त्याच वेळेस आपण राजकारणात आला असता तर काय झालं? मला असं वाटत नाही, कारण छत्रपती कारखान्याचं जेव्हा इलेक्शन लागलं होतं आणि त्यावेळी आप्पासाहेब छत्रपती कारखान्याचं पॅनल प्रमुख होते आणि त्यावेळी त्यांनी अजितदादांना संचालक बनण्यासाठी त्यांना पहिल्यांदा संधी दिली आणि मी शेती बघत होतो। परंतु जेव्हा अजितदादा पवारसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जेव्हा राजकीय क्षेत्रात ते आले आणि त्यांनी पुढं राजकीय क्षेत्रात त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी नंतर जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा मात्र मी 2 वेळा या छत्रपती कारखान्यात इंटरेस्ट दाखवला होता, परंतु पवारसाहेबांनी दोन्ही वेळा मला सांगितलं की आपण या क्षेत्रात जाऊ नये आणि तो त्यांचा विचार होता किंवा त्यांचा आदेश होता आणि तो आम्ही त्यावेळी पवारसाहेब प्रमुख असल्यामुळे तो मी मानला। मला असं वाटतं की कदाचित तो पॉलिटिकल जरी निर्णय असला तर त्यांना राजकारण जास्ती समजतं आणि मला असं वाटतं की त्या काळात कदाचित मी राजकीय क्षेत्रात आलो असतो तर जी आज काही परिस्थिती दिसती त्याची सुरुवात त्याच वेळी झाली असती, परंतु जे काही झालं ते चांगलं झालेलं आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळे मला शेतीकडे लक्ष देणं झालं, सामाजिक कार्यात काम मला करता आलं आणि व्यवसायाचं बस्तान मला बसवता आलं आणि त्याचा उपयोग रोहितदादांना जेव्हा ते कॉलेज पूर्ण करून आले तेव्हा या सर्व व्यवसायाचा उपयोग नक्कीच त्यांना झाला। खरी खतखत सुरुवात रोहित पवारांना संधी दिली गेली म्हणून झाली, पार्थ पवारांना डावललं गेलं म्हणून ही खरी तर सुरुवात आहे असा देखील पत्रात उल्लेख करण्यात आला। मला असं वाटत नाही, कारण बऱ्याच वेळा कसं असतं की लोकांना एक वेगवेगळे विषय पाहिजे असतात। पवार घराण्यात काय चालतं काय नाही हे डोकावण्याची एक पद्धत असते किंवा कुठेही लोकांना डोकावणं फार आवडतं, वस्तुस्थिती काय ही समोर आपल्याला माहीत नसते आणि अशावेळी मला वाटत नाही, कारण पार्थ पवार हे मावळमध्ये उभे राहिले होते, खासदारकीसाठी उभे राहिले होते आणि त्यांना त्यांचं काही क्षेत्र करायचं ते पिंपरी चिंचवड आणि त्या भागात त्यांची सर्व वावर असतो त्या भागात।